तर आज आपण जाणार आहोत मसा यात्रेला आणि मसा यात्रेमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जाणार कारण रायडिंगची व्हिडिओ होणार नाही. कारण आपल्याला तिथे रायडिंगला आपल्याला एवढा हेवी आपला कॅमेरा आहे. त्या हेवी कॅमेरा आपण घेऊन जाऊ शकत नाही आणि माउंट पण करू शकत नाही. एवढी रिस्क नाही मी घेणार. सो डायरेक्टली मी तुम्हाला मसा यात्रेमध्ये नेतो. सो फायनली आपण मशाला पोहोचलो आणि मशाला तुम्ही इथे बघू शकता भरपूर धूळ आणि नुसती डस्ट आणि ट्रॅफिक. जर तुम्ही बाईक घेऊन आलात तर तुम्हाला बेस्ट राहील कारण इथं कार तुम्ही 1-1, 2-2 तास ट्रॅफिकमध्ये राहाल. फक्त क्राऊड आणि ट्रॅफिक पाठीमागे बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक आहे. आम्ही साठी स्टिंग आणि आमची मावशी. ओके, आता पुढे ब्लॉगमध्ये बघत राहा तुम्ही क्राऊड आणि ट्रॉफिक्स. बॅटिंगचा सेल लागलेला, बॅटिंगचा सेल तर फक्त बॅटरीज तुम्हाला दिसतील. पुढे फक्त धूळ असू शकते. धूळमुळे आपण शक्यतो कॅमेरा बंद करणार कारण धुळीमुळे आपला कॅमेरा डॅमेज होऊ शकतो आणि डॅमेज झाल्यावर मी लाख रुपयाचा खर्च उचलायला तयार नाही आहे. अगदी बरोबर. बॅटरी तुम्ही बघू शकता, लो क्वालिटी चीप क्वालिटीच्या बॅटरी बनवली मिळते. जर तुम्ही रायगोली जाण्याची शौकीन असाल तर इथे नक्की व्हिजिट द्या. काय काय येतलं वरती आवडे भोगारे पाठीमागे पूर्ण रस्त्यात तुम्हाला बघायला भेटेल. सनग्लासेस शॉपिंग चालू आहे आणि सनग्लासेस कमी होणार आहेत. आम्ही तुम्ही घेतलं हे बघा सनग्लासेस घेतलं तिने. मशामध्ये तुम्हाला सनग्लासेस, ब्लँकेट्स, चादर विदर सगळं मिळून जाईल. ड्राय स्वीट्स, छोटी छोटी स्टीलची भांडी सुद्धा मिळतील. आहे छोटी छोटी स्टीलची भांडी सुद्धा मिळते. तिचे लाटा पोलीपाट आहेत आणि आपल्या समोर तिथे हे फ्लावरची आय थिंक इथे ते वरचं काय आहे वेणी. इथे आपल्याला जो तो दिसतोय तो मस्त ब्लँकेट घेतला, डोक्यावर ब्लँकेट घेऊन चाललेले आहेत. इथं रुरल एरियामधून भरपूर लोक येतात खास करून ब्लँकेट्स आणि बैल वगैरे घेण्यासाठी. पाठीमागे बघू शकता तुम्ही किती लोक ब्लँकेट्स घेऊन चाललेले आहेत. भरपूर लोक ब्लँकेट्स घेऊन जातात इथं. आय डोंट नो हेवी क्वालिटी मिळतात की लो क्वालिटी मिळतात बट तुम्ही भरपूर जण शॉपिंग करून जातात. ओके, पुढे तुम्हाला मी क्राऊड दाखवतो. क्राऊड बघा, पण क्राऊड आहे. इथे स्वस्तामध्ये तुम्हाला टॅटो पाहिजे असेल तर टॅटो पण काढून मिळेल. टॅटो किती टॅटो किती मिळेल? 700 रुपये इंच. ओके, इथे तुम्हाला टॉप्स मिळतील. समोर तुम्हाला टॉप का शॉप मिळेल. ओके, लेडीज टॉप स्वस्त मिळेल. पण आपला बंधू असं एअरबॅग घालून राहिलाय. किती? 100 रुपये. 100 रुपये, इकडे 50 रुपये. कॉम्पिटिशन आहे दोघांची. मावशीने घालवलेत माझ्या. मिस्टिक भूषण, MYSTIC, मिस्टिक भूषण. ओके, आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मिस्टिक भूषण छोट्या पोरांसाठी खेळणे पण येते तुम्हाला. क्राऊड डिस्टर्ब नाही म्हणून इथे पोलिसांनी तुम्हाला तिथे असेल क्राऊड डिस्टर्ब नाही व्हावा म्हणून पोलिसांनी इथे
लाठीचार्ज चालू केलाय. कितीला जोडी? 150 रुपयाची जोडी आहे. एक छोटी एक मोठी आणि बाकी प्राइस काय? छोटी मोठी काढून घ्या नक्कीच. इथे तुम्हाला चादरी आणि टोपल्यांसाठी स्पेशल पूर्ण हा मार्केट ना इथून आतमध्ये. ओके, इथून आतमध्ये पूर्ण त्याच्यासाठी स्पेशल चादरी आणि असेल पूर्ण याच्यासाठी ते. प्राईस बोला तुम्ही घेतली 1200ला जोडीमध्ये 1500. क्वालिटी पण चांगली माझ्यामध्ये कोणी भेटत नाही. चालेल, शॉपवर या तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि पुढे पण या अशाच भरपूर शॉप्स आहेत. तुला पाहिजे तर शॉप्स तुम्ही व्हिजिट करू शकता. सर्व इकडे सर्व चादरीचं आणि याच्याच आहे, ब्लँकेट्सच आहे. पुढे पण पूर्ण तुम्हाला ते मिळेल. ओके, या समोर आपल्याला यायचं भेटेल. समोर आल्यानंतर इथे तुम्हाला ते पूर्ण चादर आणि ब्लँकेट नाही. हौशीला जे जे घ्यायचं होतं आपण शॉपिंग झाली. आता आपण पूर्ण घरी जायच्या प्लॅनिंगमध्ये आपण एक्झिट करतोय. चलच्या पुढे आता आपण जशासाठी जायचा ट्राय करतो तर तिथपर्यंत आम्ही पोहोचलो तर तुम्हाला नक्की राहते. पाठीमागे आपण तिला एक्झिट होता. ओके, पुढे सरळ लिहिला. आता दर्शन वगैरे प्लॅन करतो. म्हणजेच इथं तुम्हाला हिस्ट्री नक्कीच काय ते पण सारं तर आपल्या चॅनलचं मिस्टेक येत आहे. इथे पोलीस प्रशासन होता तेवढी इथे पाठीमागे. इथे आरलो वगैरे असेल तर तुम्हाला मिळून जातो. ओके, या साईडला पण थोड्या चादरींचं आहे पूर्ण चादर ब्लँकेट. आणि आता आपण दर्शनाच्या लाईनमध्ये जाणार आहे. आय होप आपल्याला इथली हिस्ट्री नाही माहिती पण आपण जाण्याचा नक्की प्रयत्न करू. विचारू इथं. आय होप आपल्याला आतमध्ये रेकॉर्डिंग करून देतील कारण इथे भरपूर लाईन पण आहे आणि लाईनमध्ये आपण उभं राहणार. ठीक आहे, आणि तिथे आतमध्ये आपल्याला रेकॉर्डिंग अलाउड केली तर आपण नक्की रेकॉर्ड करणार आणि नक्की तिथे पूर्ण हिस्ट्री आपण दाखवायचा प्रयत्न करू. आय थिंक इथेच तो यज्ञ केला जातो. पहिले इथे रेडा कापायची होती असं हिस्ट्री. रेडा कापायची आणि रेडा कापायची तर आय थिंक तिथलंच काहीतरी असं आहे. आपण जाण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला इथले काका सांगणार आहेत. आय थिंक ते इथले मूळ रहिवासी आहेत आणि ते इथली हिस्ट्री सांगणार आहेत आपल्याला. इथे नारळ विकतात तेच पण आपल्याला आता इथे हा काम काय ते आपल्या पूर्ण स्टोरी जाणार. ओके काका, या टायमाला इथे एवढं क्राऊड का असतं? म्हणजे जत्रा कशी काय भरते? काय इथला इतिहास काय? ते इतिहास असं आहे काही पिढून पिढीचे आहे. त्यावेळेला इथे काहीच नव्हता. ते इथं उंगम पावडर आहे लिंगेश्वर. लिंगेश्वर इथेच लिंगेश्वर. ओके, लिंगेश्वर पावडर आहे. त्या लोकांनी इथले थांबाया लोक चालू केला. हा कामलिंगेश्वर. कामलिंगेश्वर मसोबा स्थान. आता त्यांना लोकांचे नवस घ्यायला लागले. तो नवशीचा पूर्ण होत. इथे कोणी आजारी पडला काही झाला मुलाबाला तो नवशीचा पूर्ण होतो. आणि पहिले इथे काही रेड्याचा बली देतो याचा ते सगळं खोट आहे. सगळं खोट आहे ना? सगळा खोट आहे.
हे बघा अगदी इथे बरोबर खोटं आहे. हे मीठ आहेत रेड्याची बली दिली याची नाही नाही खोटे खोटे हे खोटे फक्त बोकड गल लावतात ना. हा गली लागतात. हा. गल गल कोणाला लागतो. जो आपण नवस घेऊन त्याला हा जो नवस घेतो त्याला इथे गल लागतो. असं त्याला इथेच लावतो. 2 कोंबड्या लागतात. दोन कोंबड्या असेल साडी चोलीची बाईची असेल तिला साडी चोली असं आहे. खरं काय नाही. आणि कोणी बोकड माहित कोणी कापतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला आले त्यावेळेला जे गाव हिंडले खेडेपाडी त्या प्रत्येक गावाला त्यांनी भगवानचं मंदिर बांधलं. जसं निघत काकांनी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तिकडून ते जात होते त्यावेळीच भवानी मातेचे मंदिरं बांधली. तसंच आपल्या बदलापूर गावात देखील काही खरंच वास्तू आहेत ज्या भरपूर जुन्या आहेत, शिवकालीन आहेत. आणि शिवकालीन असल्यामुळे तिथे मला एवढं माहीत नाही आहे मुरबाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेलते की नाही, बट तिथे शिवकालीन असू शकतात वास्तू आणि आपण त्यांना जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. पुढचे व्लॉग्स आणि पॉडकास्ट आपले असणार आहेत बदलापूरचा इतिहास याच्यावरच. आणि तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारचे म्हणजे ज्याचा इतिहास आपल्याला अजून माहीत नाही, आपण बदलापूरमध्ये राहून सुद्धा आपल्याला माहीत नसेल तर कठीण आहे. आपण त्याचा जाणण्याचा पूर्ण प्रयत्न करू. नमस्कार. आज आम्ही आलो मसाच्या जत्रेला आणि आज आमचा भाऊच्या आई हा इकडे आज इकडे मावशी आज मग आमच्या आई भेटलेल्या आहेत. जगदंबा त्यांची मनोकामना पूर्ण करो. त्यांच्या घरचं नक्कीच तुमचा आशीर्वादाच्या मागे राहील. इथे जो मीठ होता, जो मीठ म्हणजे असा मीठ या ठिकाणी एक रेडा कापला जायचा, तो बरोबर त्या काकाने एक्सपोज केला. रेडा वगैरे काही कापला जात नाही आणि ते सर्व फेक आहेत. ओके. आणि याच्यामुळेच आता आपल्याला इतिहास पूर्ण समजलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इथे येऊन गेलेले. ओके. हे व्हायला सांगताना बोलता हे बघा आपल्याला मिळते काय काय सर काय काय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब ओके. लाईक सबस्क्राईबच्या जागी सबस्क्राईब करा. सरप्राईज करा. सरप्राईज ओके. सरप्राईज नाही सरप्राईज करा. सबस्क्राईब नाही करू सरप्राईज करा. आणि इथं तुम्हाला मंदिर दिसत असेल ना. आता मला तिथे काढून नाही दिला व्हिडिओ. ओके. सो आता आपण एक्झिट मारतो. आता आपण इथून एक्झिट मारतो. ओके. सो इथून आपण डायरेक्ट घरी जाणार. आपल्या मंदिराजवळ आणि पूर्ण यात्रेमध्ये आपल्या पूर्ण पोलीस प्रशासनाने एवढी चांगली म्हणजे हे केलेलं आहे. मग दिसत असते पाठीमागे किती पोलीस आहेत. ओके. चांगल्या प्रकारे एकदम त्यांनी मॅनेजमेंट केलेली आहे. अगदी क्राऊड मॅनेजमेंट एकदम पद्धतशीर त्यांनी केलेली आहे. ओके. सो इथली एक चप्पल सुद्धा गायब नाही झाली. मी इथेच चप्पल काढून गेलतो, नाहीतर आपण देवळाजवळ गेल्यावर चप्पल गायब होतात. ओके. अगदी चांगली मॅनेजमेंट आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा. आणि इथेच पुढे आपल्याला आवाज येत असेल तर त्याच्यामध्ये कोणी हरवलं वगैरे तर त्यासाठी त्यांनी तिथे मॅनेजमेंट करून ठेवलेली आहे. आपण तिथे जाऊन आपल्या जे हरवलं असेल त्यांना आपण भेटू शकतो. ओके. सो आता आपली व्हिडिओ आपण इथे एंड करतोय आणि आता आपण फिरून झाला पूर्ण वसा. इथे मला एक हिस्टॉरिकल तुम्हाला एक मुवमेंट सांगतो, म्हणजे इथे काय काय ऍक्च्युअल मध्ये हिस्ट्री काय. इथे म्हसोबा, खामलिंगेश्वर आणि त्याच्या पुढे डोंगर नावा एरिया आहे. त्या डोंगर नावा एरियामध्ये हसोबा जो देव आहे तो आहे. म्हसोबा, हसोबा, खामलिंगेश्वर. खामलिंगेश्वर कुठला, जे आपण तो खांब बघला तो खांबच ऍक्च्युली देवाचं काहीतरी स्वरूप काहीतरी असं ऍक्च्युली आहे. आपण पूर्ण हिस्ट्री तिथे प्रॉपर अजून लोक जे असतील त्यांच्याकडून आपण माहिती काढून घेऊ, पण आज काय आपल्याला पॉसिबल नाही आहे. ते आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते नक्की पॉसिबल करू. जर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. होप एन्जॉय दिस व्हिडिओ.